नमस्कार मैत्रिणींनो, तो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 38 साईजसाठी बोटनेकचं माप किती घ्यायचं, म्हणजे शोल्डर किती घ्यायचा आणि मुंडा किती घ्यायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर इथे बघा, हा 38 साईजचा ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेला आहे. तर या ब्लाऊजची उंची आहे ती तयार 15 इंच आहे. तर 16 इंचचा हा जो बॅक पार्ट आहे तो मी ते कटिंग करून घेतलेला आहे. आणि इथे जो कस्टमर असेल त्याचं आपल्याला इथं शोल्डरचं माप घ्यायचं असतं पूर्ण. तर या कस्टमरचं शोल्डरचं माप आहे 16 इंच. तर इथं बघा मी 8 इंच इथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा पण तेवढाच घ्यायचा आहे. मुंडा पण 8 इंचच मी इथे घेतलेला आहे, म्हणजे ब्लाऊज जो आहे तो आपल्याला परफेक्ट असा बसतो. तर इथे शोल्डर 8 इंच टाकला आणि मुंडा पण 8 इंच टाकला. त्याच्यानंतर इथे बघा आर्महोलचा इथं शेप देऊन घेतलेला आहे. आणि आता आपल्याला नेकसाठी मार्किंग करायचं आहे. तर बऱ्याच जणींना हेच समजत नाही की म्हणजे गळा रुंदी किती घ्यायची आणि शोल्डर पट्टी किती ठेवायची. तर प्रत्येकाच्या चॉईसनुसार असतं. आता कोणाकोणाला ही शोल्डर पट्टी, इथे बघा ही जी शोल्डर पट्टी आहे ती कोणाला कमी आवडते तर कोणाला जास्त आवडते. तर एखाद्या कस्टमरला समजा ही शोल्डर पट्टी कमी हवी असेल, 1.5-2 इंचचीच असेल, तर तुम्ही गळा रुंदी वाढवून घेऊ शकता आणि शोल्डर पट्टी कमी ठेवू शकता. आणि या साईजमध्ये जर कस्टमरला ही शोल्डर पट्टी जास्त हवी असेल 2.5-3 इंचाची, तर शोल्डर पट्टी तुम्ही जास्त ठेवायची आणि गळा रुंदी कमी करायची, तरी पण ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसतो. तर ते ॲडजस्ट कसं करायचं ते सांगते. समजा तुम्हाला शोल्डर पट्टी 2.5 इंचाची हवी असेल तयार, त्याच्यात 1 इंच प्लस करून इकडच्या साईडने तुम्ही 3.5 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं. आणि मग जो आपला शिल्लक राहतो तो बरोबर जेवढा आपला एकदम परफेक्ट असा गळा रुंदीचं माप निघतं. या पद्धतीने तुम्हाला बोटनेकमध्ये चेंजेस थोडेफार करायचे असतात, कारण प्रत्येकाला शोल्डर पट्टी ही कमी जास्त हवी असते. मग गळा रुंदी आपल्याला त्या मापानुसार बरोबर एकदम परफेक्ट येतं, कारण आपण शोल्डरचं जे माप घेतलेलं असतं ते बरोबर त्याचं हाफ टाकलेलं असतं. त्यामुळे ह्याचे थोडेफार जरी चेंजेस केले तरी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. तर इथे बघा मी इथं शोल्डर 3.5 इंच टाकलेलं आहे. शोल्डर पट्टी जी आहे ती 3.5 इंच टाकलेली आहे. आणि आपली गळा रुंदी जी आहे इथे बघा 4.5 इंच आपली गळा रुंदी आलेली आहे. त्याच्यानंतर खाली घेतलेला आहे इथे मी 3.5 इंच. आणि इथं अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि इथं आपल्याला असा बोटनेकचा शेप द्यायचा आहे. तर बोटनेकचा शेप देताना पण एकदम असा गोल राऊंड मध्ये द्यायचा नाही. इथे बघा अशा प्रकारे इथं आपल्याला असा बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे. परफेक्ट असा बसतो हा ब्लाऊज. तयार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेलच. आणि अशा टिप्स जाणून घेण्यासाठी फॉलो नक्की करा. थँक्यू.